आज आपण सर्वजण मोठ्या दुःखित अंतःकरणानं कैलासवासी कारभारी बंधावणे यांच्या दशक्रिया विधीनिमित्तानं त्यांना निरोप द्यायला जमलेलो आहोत। दशक्रिया विधी हा निरोप देण्याचा आणि सांत्वनाचा कार्यक्रम आहे। 10 दिवसापूर्वी त्यांचा या जगातला प्रवास संपला आणि ते अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेले। आयुष्यभर अत्यंत संघर्षमय अशा तऱ्हेचं जीवन जगले। 73 वर्षाचं वय हे काय जाण्याचं वय नाही। अलीकडे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नवीन नवीन शोध लागले। प्रत्येक आजारावर नवीन नवीन औषधं निर्माण झाली। त्यामुळे माणसाचं आयुर्मान वाढलेलं आहे। परंतु असं जरी असलं तरी ज्या दिवशी मनुष्य जन्माला येतो त्याच दिवशी त्याची मृत्यूची तारीख ठरलेली असते, हे आपल्याला माहीत नसते। आजार असेल, ॲक्सिडेंट असेल, आणखी काही कारणं असतील, त्यातनं जगात जावंच लागतं आणि मृत्यू कोणी टाळू शकत नाही। प्रभुरामाला मृत्यू आला, प्रभुराम मृत्यूला टाळू शकले नाही। भगवान श्रीकृष्ण टाळू शकले नाहीत। ज्ञानेश्वर माऊली टाळू शकले नाहीत। जे जे उपजे ते नासे, माऊलींनी आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, जे जे उपजे ते नासे, ज्याला ज्याला जन्म आहे त्याला त्याला मृत्यू आहे। रावणानं फार कठोर तपश्चर्या केली आणि या तपश्चर्येनंतर जेव्हा परमेश्वर त्याला प्रसन्न झाला, त्यातला एक वर असा होता की मला अमर कर। परमेश्वरानं सांगितलं, अमर करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही, मी नाही करू शकत तुला अमर। तेव्हा प्रत्येक मनुष्य हा मृत्यूला त्या ठिकाणी कवटाळावं लागतं, म्हणून या पृथ्वीला मृत्यूलोक असं म्हटलं जातं। बऱ्याच वेळेला आपण काय करतो, आपल्याला मृत्यू हे विसरूनच जातो। म्हणून आमच्या ऋषीमुनींनी एक योजना सांगितली होती आम्हाला। आमच्या पूर्वीच्या ऋषीमुनींनी सांगितलं होतं की स्मशानभूमी गावाच्या मध्यभागी ठेवा आणि मंदिरं मात्र गावापासून दूर ठेवा। स्मशानभूमी गावाच्या मध्यभागी याच्याकरता ठेवा की प्रत्येकाला दररोज त्या स्मशानभूमीचं दर्शन घडेल आणि मग प्रत्येक जण विचार करेल की या जगामध्ये मी पाहुणा आहे, आज ना उद्या मला इथून जायचं आहे। आणि देवळं मात्र गावापासून दूर ठेवा। माणूस त्याच्या दैनंदिन प्रपंचातून काही वेळ बाजूला काढील आणि मग तो त्या ठिकाणी देवळामध्ये जाईल, चिंतन करेल, मनन करेल, आयुष्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करेल। आम्ही नेमकं उलटे केलं। आम्ही आमची सगळी देवळं जी होती ती गावाच्या मध्यभागी आणली आणि स्मशानभूमी मात्र गावापासून दूर ठेवली। स्मशानभूमी गावापासून दूर ठेवल्यामुळे माणसं मृत्यूचा विचार विसरली आणि आम्हाला मृत्यू नाही अशा तऱ्हेचा विचार माणसं करायला लागली, म्हणून माणसं वाईट बघायला लागली। कुणी व्यसनाधीन झालं, कोणी जुगारीमध्ये गेलं आणि आपले आयुष्य जे ते आयुष्य आपण बर्बाद करून घेतलं। महाभारतामधला एक प्रसंग आहे। धर्मराजा आणि यक्ष दोघांच्या मधली काय प्रश्नोत्तर आहे। यक्षानं धर्मराजाला विचारलं, या जगातलं सगळ्यात आश्चर्य कशात आहे? धर्मराजाने जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे।
धर्मराजानं सांगितलं, अहन्य आणि भूतानि गच्छन्ति यमालयम शेषास्तावरम इच्छन्ति किमाश्चर्यम तत्परम. दररोज माणसं मारतात, परंतु जी उरतात ती माणसं मात्र विचार करतात की जो जाणारा होता तो गेला, मी मात्र कायम या ठिकाणी आहे. अशा तऱ्हेचा विचार माणसं करतात. मृत्यूचा विचार माणसं विसरली आणि म्हणून माणसं व्यसनाधीन झाली. माणसं नको ते करायला लागली. दररोज सकाळी वर्तमानपत्र आपल्या हातामध्ये जेव्हा आपण घेतो त्यावेळेला कधी कधी आपल्या अंगाचा थरकाप होतो की आज नेमकं काय वाचायला मिळेल, काय ऐकायला मिळेल. बायकोचं आणि आईचं जमत नाही म्हणून पंढरपूरच्या यात्रेमध्ये आईला सोडून येणारी मुलं आपल्याला दिसतात. बापाने या ठिकाणी वाटणी द्यायचं नाकारलं म्हणून बापाच्या डोक्यामध्ये घोरं मारून बापाचा खून करणारी मुलं जन्माला येतात. हे कशाचं लक्षण आहे? आज आमच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृद्धाश्रम या ठिकाणी निर्माण झाले. ज्या मुलांना मोठं करण्यासाठी आईवडील आपल्या हाडाचं काढं करतात, ते आईवडील ज्या वेळेला म्हातारे होतात त्यावेळेला त्यांना सांभाळणं मुलांना कधी कधी जड जातं आणि मग हे आईवडील या ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये जातात आणि त्या ठिकाणी अनाथाश्रमात जीवन जगतात. हे कशाचं लक्षण आहे? आम्ही विसरलो. आमच्या ऋषीमुनींनी, आमच्या सगळ्या साधू संतांनी आम्हाला जे सांगितलंय, तुकाराम महाराज म्हणतात, आई बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. ज्याचा आईवडील जो आईवडिलांची सेवा करतो त्यानं कुठल्याही तीर्थाला जाण्याचं काही कारण नाही. अगदी कुराणामध्ये देखील, मुसलमानांच्या कुराणामध्ये देखील सांगितलं आहे की आईच्या पायाखाली स्पर्श त्या ठिकाणी स्वर्ग असतो. अशा तऱ्हेचं सगळं सांगणारे सांगून गेले, परंतु माणसं मात्र त्याच्या पद्धतीनं वागत राहिली. आम्हाला अनेकांनी रामायण दिलं, महाभारत दिलं, ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरी दिली, तुकाराम महाराजांनी या ठिकाणी तुकोबाची गाथा दिली, रामदासांनी दासबोध दिला, एकनाथांनी भागवत दिलं. हे कशा करता दिलं? तुमच्या आमच्या मनावरती काही संस्कार व्हावे, तुमच्या आमच्या जीवनामध्ये संपन्नता यावी याच्याकरता या ठिकाणी रामायण आम्हाला दिलं, महाभारत आम्हाला दिलं. रामायणाला अनेक वर्ष झाली, परंतु अजून देखील रामायण हे अत्यंत टवटवीत आहे. त्या वाल्मिकी नावाच्या ऋषीनं आम्हाला रामायण दिलं आणि मग आमच्या समोर अनेक तऱ्हेचे आदर्श जे आहेत ते अनेक आदर्श आमच्या समोर उभे राहिले. आमच्या समोर अनेक तऱ्हेचे आदर्श उभे राहिले. मुलगा कसा असावा, मुलगा कसा असावा, राजा कसा असावा, पत्नी कशी असावी, भाऊ कसा असावा, याच्या संदर्भातले सगळे आदर्श आमच्या रामायणामध्ये आहेत. सीताबाईचं अपहरण झालं, प्रभू रामानं असा नाही विचार केला गेली एक सीता मी दुसरी करीन, असा नाही विचार केला. प्रभू रामाला मला सांगितलंय आमची पत्नी आहे आमचं सर्वस्व आहे, माझी पत्नी आहे माझं वैभव आहे, आणि माझ्या पत्नीचं जर कोणी अपहरण करणार असेल तर त्याला मी सोडणार नाही. हे प्रभू रामाकडून आम्ही शिकलं पाहिजे. आज दुर्दैवानं आम्ही फक्त रामाचं दर्शन घेतो, रामनवमी साजरी करतो, पण रामानं काय सांगितले त्याचा विचार नाही करीत आम्ही. एका सीतेकरता त्या ठिकाणी रामायण झालं, एका द्रौपदी करता त्या ठिकाणी महाभारत झालं. आज लव जिहादच्या निमित्तानं आमच्या मुली पळवल्या जातात, या मुलींचं धर्मांतर केलं जातं आणि या मुलींनी नंतरच्या काळामध्ये ऐकलं नाही की त्यांचे 65 तुकडे केले जातात आणि ते 65 तुकडे लक्षावर फेकून दिले जातात. काय उपयोग आहे रामायणाचा? याच्याकरता रामायण नाही. सीताबाईचं अपहरण होत होतं,
रावण सीतामाईला बळजबरीने घेऊन जात होता. आकाश मार्गे तो घेऊन जात असताना सीतामाईनं आक्रोश केलेला आहे. तिच्या किंकाळ्या आहेत. या किंकाळ्या जटायूनं ऐकल्या. जटायूला माहित नव्हतं ही महिला कोण आहे. जटायूला माहित नव्हतं हा कोण तिला घेऊन चाललाय. परंतु जटायूच्या कानात जटायूनं ऐकलं, अरे त्या बाईच्या किंकाळ्या ऐकू येतात. याचा अर्थ त्या बाईवर अन्याय होतोय, त्या बाईवर अत्याचार होतोय. जो या सीतामाईचं अपहरण किंवा महिलेचं अपहरण करतोय तो किती ताकदवान आहे, माझी ताकद किती आहे, याचा विचार नाही केला जटायूनं. जटायू त्या अपहरणकर्त्यावरती त्या ठिकाणी झडप घालतो. सीतामाईला सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्याची ताकद कमी पडते आणि म्हणून रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तो या आपल्या तालुक्याच्या सीमेवर टाकेंमध्ये तो त्या ठिकाणी पडलेला आहे. प्रभुराम सीतामाईचा शोध घेत घेत त्या टाकेत जवळ येतात. एका गुहेमधून राम 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 असा आवाज येतो. प्रभुराम त्या आवाजाच्या दिशेने जातात. तिथं तो जटायू पडलेला आहे. हा जटायू रामाची माफी मागतो. हा जटायू सांगतो, रामा मला माफ कर, मी सीतामाईची सोडवणूक नाही करू शकलो. हे रामायण आहे, आम्ही हे समजून घेतलं पाहिजे. नलनील जांबवंती माकडे नव्हती, माणसं होती. हनुमान संस्कृत मध्ये बोलत होता. तो सुग्रीवाचा पर्सनल असिस्टंट होता. नल आणि नीळ इंजिनियर होते. माकडाकडे पूल बांधू शकत नाहीत, माकडं लढू शकत नाही, ही जंगलातली माणसं होती. हे सगळे भिल्ल होते, कोळी होते, वारली होते. या प्रभू रामानं आपल्या बरोबर या सगळ्यांना घेतलं. सीतामाईचं अपहरण झाल्यावर प्रभू रामानं अयोध्येमध्ये निरोप नाही पाठवला की माझी पत्नी पळवली, तुम्ही सैन्य पाठवा, या रावणाच्या बरोबर मला लढायचंय, त्याच्यासाठी सैन्य पाठवा, अशी विनंती नाही केली. या जंगलातल्या सगळ्या माणसांना आपल्या बरोबर घेतलं आणि या जंगलातल्या माणसांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. म्हणले, अरे आज माझ्यावर वेळ आहे, उद्या तुमच्यावर वेळ आहे. रावणानं माझ्या पत्नीचं अपहरण केलंय आणि माझ्या पत्नीचं अपहरण हा माझ्या आयुष्यातला फार मोठा धोका आहे, फार मोठं संकट आहे आणि या संकटामध्ये तुम्ही मला मदत करा. सगळी सेना त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी रावणाच्या विरोधामध्ये संघर्ष केला. रावणाच्या बरोबरचा संघर्ष साधा नव्हता. रावण अत्यंत श्रीमंत होता, मोठं सैन्य त्याच्याकडे होतं. प्रभू रामाकडे फक्त जंगलातली माणसं होती, भिल्ल होते, कोळी होते. या सगळ्यांना बरोबर घेतलं प्रभू रामानं आणि रावणाच्या प्रचंड सेनेबरोबर या ठिकाणी युद्ध केलंय आणि त्यामध्ये रावणाचा पराभव झालाय. रावणाचा शेवट ज्या वेळेला होत होता, प्रभू राम त्याच्या समोर उभे होते. रामायणानं काय संदेश दिलाय आम्हाला नीट बघा. त्यावेळेला रावण प्रभू रामाला विचारतो, अरे रामा, माझ्याकडे एवढं मोठं सैन्य आहे, एवढी सगळी प्रॉपर्टी आहे, तुझ्याकडे काहीच नाही. या जंगलातली कंदमुळावरती जगणारी माणसं आहेत, परंतु तरी माझा पराभव कसा झाला, तू कसा विजयी झाला. प्रभू राम अत्यंत नम्र आहेत. प्रभू रामाकडून नम्रता शिकावी. प्रभू रामानं सांगितलं, मला नाही सांगतायत माझा कसा विजय झाला. आणि मग रावणानं सांगितलं, रामा तू जिंकलास कारण तुझा भाऊ तुझ्या बरोबर होता आणि मी हारलो कारण माझा भाऊ माझ्या बरोबर नव्हता. रामायणाने दिलेला एक संदेश आहे. एखादं कुटुंब असेल, त्या कुटुंबामध्ये 3 भाऊ 4 भाऊ असतील. हे भाऊ जर एकत्र राहिले, एका विचारानं राहिले, हमाली करीत असतील, तरी ती भाऊ मोठे होतात, कुटुंबाला वैभव देतात. पण 3-4 भाऊ जर 4 दिशाने इकडे तिकडे गेले असतील तर अत्यंत चांगलं नांदणारं घर जे आहे, त्या नांदणाऱ्या घराचं देखील स्मशान होतं. हे आपण लक्षात घ्या. हे रामायणानं आम्हाला सांगितलंय. या ठिकाणी लक्षात घ्या. अतिरेकी आज आपण पाहतो आपल्या देशामध्ये, इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट होत आहेत. आजही परत सुरू झालेत.
प्रभू रामानं अतिरेक्याच्या बरोबर कसं लढावं हे आम्हाला सांगितलं. रावण हा अतिरेकी होता. अनेक लोक म्हणतात की सीता एवढे दिवस रावणाच्या ताब्यात असताना रावणानं सीतेवर अत्याचार का नाही केला. अनेकांच्या मनामध्ये प्रश्न येतो. एकदा रावणाची पत्नी मंदोदरी रावणाला सांगते, तुम्हाला जर सीता एवढी आवडते तर तुम्ही रामाचं मायावी रूप घ्या, रामासारखे कपडे करा, रामासारखा चेहरा करा आणि सीतेच्या जवळ जा आणि सीतेला तुम्हाला उपभोगायची असेल तर उपभोगा. रावणानं तेही केलं. रावण म्हणलं मी तेही केलं, पण रामाचं कपडे अंगावर घातल्यावर, रामासारखा वेश केल्यानंतर सीतामाईवर अत्याचार करावा अशा तऱ्हेची माझी भूमिका माझ्या मनामध्ये राहिली नाही. नुसत्या कपड्यावर माणसं बदलतात. फार पूर्वी संत तुकाराम नावाचा सिनेमा निघाला होता. या संत तुकाराम नावाच्या सिनेमामध्ये विष्णुपंत पाकनीस नावाच्या एका नटानं तुकाराम महाराजांचं काम केलेलं होतं, अभिनय केलेला होता. या सिनेमामध्ये तुकाराम महाराजांचा अभिनय करताना हा मनुष्य एवढा तुकाराम महाराजांशी एकजीव झाला की तो सिनेमा संपल्यानंतर त्यानं संन्यास घेतला आणि वैराग्य करून तो त्या ठिकाणी आपल्या कुटुंबापासून दूर झाला. रावणानं तो प्रयोग करून पाहिला, पण ज्या वेळेला रावणानं रामाचं पात्र केलं त्यावेळेला रावणाच्या मनातले वाईट विचार जे होते ते वाईट विचार पळून गेले. रावण अत्यंत कपटी होता. एकदा पार्वतीनं हट्ट धरला आपल्या पतीकडे की आपल्याला बंगला बांधायचा आहे. शंकरानं सांगितलं स्मशान ही सगळ्यात चांगली जागा आहे म्हणले, इथं कोणाचं अतिक्रमण होत नाही, काय नाही, बरे आपण स्मशानात. नाही म्हणले आपण ह्या ठिकाणी बंगला बांधू. आणि मग त्या ठिकाणी कुबेरानं पैसे दिले आणि शंकरानं बंगला बांधलाय. त्या बंगल्याची वास्तुशांती. मग या ठिकाणी पार्वतीनं सांगितलं कुठेतरी दशग्रंथी ब्राह्मण बोलवू आणि त्याला बोलवून या आपल्या बंगल्याची वास्तुशांती करू. त्यावेळेला दशग्रंथी ब्राह्मण होता रावण. शंकरानं रावणाला बोलवलं आणि सांगितलं की माझ्या ग्रहशांती जी आहे त्या ग्रहशांतीचे मंत्र म्हणायला तू ये. रावण आला, त्यानं पूजा वगैरे केली. रावण अत्यंत विद्वान होता. त्यानं पूजा वगैरे केली आणि मग शंकरानं त्या ठिकाणी त्याला विचारलं तुझी दक्षिणा काय. तो म्हणला दक्षिणा म्हणून हा बंगला मला देऊन टाका. आणि तुला बक्षीस काय देऊ म्हणून बक्षीस म्हणून पार्वती देऊन टाका. अशा तऱ्हेच्या उलट्या काळजाचा रावण. एकदा तो जंगलामध्ये फिरत असताना एका ऋषीच्या आश्रमात गेला. तो त्या ऋषीच्या मुलीकडे पाणी मागितलं. तिचं नाव वेदवती. या वेदवतीनं पाणी दिल्यावर रावण पाणी प्याला आणि त्या वेदवतीवरती अत्याचार केला. त्या वेदवतीनं आत्महत्या केली. रावणाचा भाऊ नलकुबेर, रावणाचा भाऊ कुबेर, त्याचा मुलगा नलकुबेर. या नलकुबेराची पत्नी तिचं नाव पुंजिकस्थला. या पुंजिकस्थलावरती देखील त्यानं अन्याय केला, अत्याचार केला. परंतु तिनं जळून नाही घेतलं. तिनं भगवान विष्णूकडे गेली आणि भगवान विष्णूला सांगितलं की या ठिकाणी हा तुम्ही जो वर दिलाय आणि त्यातनं या माणसाला ताकदवान केलाय तो मनुष्य अशा तऱ्हेचे अत्याचार या ठिकाणी करतोय. परमेश्वरानं त्याला शाप दिला, इथून पुढे कुठल्याही महिलेचं जर या ठिकाणी तू अशा तऱ्हेनं अत्याचार करशील तर तुझ्या डोक्याचे 100 तुकडे होतील. हा शाप रावणाला होता. म्हणून रावण त्या ठिकाणी सीतामाईवरती कुठल्याही तऱ्हेचा अत्याचार करू शकला नाही. आमचे धर्मग्रंथ जे आहेत ते धर्मग्रंथ आपण अत्यंत समयसूचकतेनं अत्यंत या ठिकाणी सूक्ष्मपणानं वाचले पाहिजेत. आपण बऱ्याच वेळेला धर्मग्रंथांचं फक्त पारायण करतो, परंतु त्या पारायणातून आमच्या अंकामध्ये आमच्या मनामध्ये काय झिरपलंय याचा विचार आपण कधीच करीत नाही. महाभारतामध्ये देखील राजसिंहासनासमोर जेव्हा द्रौपदीचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विटंबना झाली याचं कारण समजून घेतलं पाहिजे.
धर्मराजा खूप चांगला होता, पण या धर्मराजाला जुगारीचं व्यसन होतं. त्याला जुगारीमध्ये बसवलं आणि जुगारीमध्ये बसल्यावर कपटानं एक एक डाव त्याचा जो आहे तो एक एक डाव तो हारत चाललाय. शेवटी डावावर राहिला, काही शिल्लक राहिलं नाही. आपली पत्नी त्यानं त्या डावावर लावलेली आहे आणि शेवटचा डाव देखील तो हारलाय. आता द्रौपदी त्या ठिकाणी दुर्योधनाची बटीक झाली, गुलाम झाली. द्रौपदीला केसर धरून दुःशासनानं त्या राजसिंहासनासमोर आणलंय आणि तिचे कपडे काढायला, तिचं वस्त्रारण करायला सुरुवात केलेली आहे. बलदंड असणारे पांडव तिथं उभे आहेत, खाली माना घालून उभे आहेत. द्रोणाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत, कृपाचार्य आहेत. ही सगळी मंडळी त्या ठिकाणी उभी आहे, पण लाचार मंडळी आहेत. सत्ता बऱ्याच लोकांना लाचार बनवते. पांडव अत्यंत प्रतापी आहेत, पण तो हारलेत. खाली माना घालून ते उभे आहेत. फक्त भीम त्या ठिकाणी आहे. हा याचा देखील अपमान त्याला वाटतोय आणि मग तो भीम त्या ठिकाणी सहदेवाला सांगतो, सहदेवा पेटते इंगळान. हा जो जुगार खेळणारा धर्मराजा, त्याच्या जुगारीमुळे आपल्या द्रौपदीवरती अशा तऱ्हेचं संकट आलंय. तू पेटते इंगळान, याच्या हातावरती ते इंगळ टाकतो आणि याचे हात मी जाळून टाकतो. परत एकदा कधी हा जुगाराचे पत्ते आपल्या हातामध्ये घेऊ शकणार नाही. हे महाभारत आम्ही समजून घेतलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण समजून घेतला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण महिला सबलीकरण करणारा प्रभू रामाच्या नंतर आमच्यातला दुसरा नेता होता. खरं म्हणजे या सगळ्यांना आम्ही देव करून घेतलं. हे देव आहेत, पण प्रचंड पराक्रम केला यांनी आणि म्हणून ते देवत्वाला गेले. प्रभू राम आणि रावणाचं युद्ध 86 दिवस चाललंय. सगळे देव तुरुंगात आहेत. रावणाचा वध झाल्यावर सगळे देव त्या तुरुंगातून बाहेर आले आणि रामाचं कौतुक करायला लागले. अरे रामा, जो रावण कोणाला ऐकत नव्हता, ज्या रावणाच्या भीतीनं भगवान शंकराला देखील पळून जावं लागलंय, त्या रावणाला तू मारलायस. तू देव आहेस, तू परमेश्वर आहेस. माणूस किती नम्र असतो. रामानं सांगितलं मी देव वगैरे कोणी नाही. वाल्मिकीनं फार चांगले शब्द रामाच्या तोंडी घातलेत. प्रभू राम त्या ठिकाणी त्या लोकांना सांगतात, देवांना सांगतात की आत्मानं मनुष्यम म्हणणे रामम दशरथात्मजम. मी माणूस आहे, मी दशरथाचा पुत्र आहे. आणि मग रामानं प्रचंड पराक्रम केला. आमच्या समोर काही आदर्श त्या ठिकाणी उभे केले. तेच भगवान श्रीकृष्णानं केलं. प्रभू रामानं जंगलातली माणसं होती, या जंगलातल्या माणसांना प्रतिष्ठा दिली. भगवान श्रीकृष्णानं गायी वळणारी पोरं होती, या गायी वळणाऱ्या पोरांना आपल्या बरोबर घेतलं आणि या गायी वळणाऱ्या पोरांच्या मनामध्ये एक नवा आत्मविश्वास जन्माला घातला. अरे तुमच्या बोटामध्ये एवढी ताकद आहे, एक एक बोट लावा, गोवर्धन पर्वत उचलण्याचं सामर्थ्य तुमच्या बोटामध्ये आहे. आमचे धर्मग्रंथ आमच्या ऋषीमुनींनी लिहिले. हे सगळे ऋषी ब्राह्मण नव्हते. ज्यानं रामायण लिहिलं तो तर कोळी होता, आदिवासी होता. वाल्मिकीचं खरं मूळचं नाव जे आहे, वाल्या नव्हतं त्याचं मूळ नाव. त्याचं मूळचं नाव होतं रत्नाकर दस्यू. हा लहानपणी वाईट संगतीमध्ये गेला आणि मग चोऱ्या माऱ्या करायला लागला. त्याच्या आयुष्यामध्ये नारद आला आणि त्याचं आयुष्य बदलून गेलं. नारद येतो, त्याच्या समोर उभा राहतो. या रत्नाकर दस्यूला मोठं आश्चर्य वाटलं की मला पाहिल्याबरोबर माणसं पळतायत आणि हा मात्र या ठिकाणी माझ्यासमोर उभा राहतोय. आणि मग त्या ठिकाणी त्या नारदानं सांगितलं, अरे तू या ठिकाणी हे जे करतोय ते पाप आहे. या पापातून तुला मुक्त व्हावं लागेल. वाल्यानं सांगितलं, मी माझ्या पत्नी मुलांचं पोट भरण्यासाठी पाप करतोय, त्यामुळे या पापामध्ये ते देखील वाटेकरी आहेत. नारदाने एक सनातन सिद्धांत सांगितला, तुम्ही जे पाप कराल त्या पापामध्ये कुणी वाटेकरी नसतं. तुझी पत्नी, तुझी मुलं,
त्यांच्याकरता तू पाप करतोयस, यापैकी कुणी त्या पापामध्ये वाटेकरी नाहीत. आणि मग वाल्या घरी जातो आणि खात्री करून घेतो, आपल्या पत्नीला विचारतो, आपल्या मुलांना विचारतो. हे सगळे सांगतात की आमचं पालन पोषण करणं हे तुमचं काम आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे सगळं करताना तुम्ही पाप करून करता की पुण्य करून करता याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. या पापामध्ये आम्ही तुमचे वाटेकरी नाहीत. आणि मग त्या वाल्याचं डोळे उघडले. आणि मग यातनं मुक्त होण्यासाठी मी काय करू? मग त्याला या ठिकाणी तपश्चर्येचा संदेश दिलाय. त्याने एवढी कठोर तपश्चर्या केली की त्याच्या अंगाभोवती वारुळ जन्माला आलं. वारुळातून त्याला काढलंय म्हणून त्याचं नाव वाल्मिकी. महाभारत ज्या नावाला दिलं तो देखील मासे पकडणाऱ्या बाईचा मुलगा व्यास. व्यासांचे आपल्यावर अनेक तऱ्हेचे उपकार आहेत. संस्कृतमध्ये एक वाक्य आहे, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. या जगामध्ये जे जे ज्ञान आहे ते ज्ञान व्यासानं उष्टावलेलं ज्ञान आहे. वेद आमचे धर्मग्रंथ आहेत, परंतु या वेदांचं ज्ञान अत्यंत अगडबंब अशा तऱ्हेचं होतं. व्यासांनी विचार केला की या वेदांचं विषयानुसार वर्गीकरण करावं. जैमिनी, वैशंपायन, पैल या सगळ्या आपल्या शिष्यांना त्यानं एकत्र केलं आणि सांगितलं की या ठिकाणी वेदांचा अभ्यास तुम्ही करा. आणि या वेदांचा अभ्यास करून या वेदांचं विषयवार जे वर्गीकरण आहे ते वेदांचं विषयवार वर्गीकरण करा आणि ते समाजासमोर न्या, अशा पद्धतीचा संदेश त्यानं दिला. आणि नंतरच्या काळामध्ये आमचे 4 वेद जे आहेत ते 4 वेदाचं या ठिकाणी वर्गीकरण झालं. हे आपण समजावून घ्या. आमचा प्रत्येक धर्मग्रंथ जो आहे या प्रत्येक धर्मग्रंथाला काही वेगळा अर्थ आहे. आमची भगवद्गीता असेल, या भगवद्गीतेनं अनेकांना स्फुरण दिलं, अनेकांना स्फूर्ती दिली. भारतीय स्वातंत्र्यामध्ये अनेक क्रांतीवीर जे लढले, फासावर जाताना त्यांनी भगवद्गीता आपल्या हातामध्ये घेतली होती. लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी भगवद्गीतेवरती टीका केली, गीता रहस्य लिहिलं आणि या ठिकाणच्या माणसांना कर्माचा सिद्धांत जो आहे तो कर्माचा सिद्धांत सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु गीता संस्कृतमध्ये असल्यामुळे सामान्य माणसाला ही गीता समजत नव्हती. आणि मग काही काळानंतर अशा तऱ्हेचे ज्याला आपण मतभेद म्हणतो ते मतभेद जन्माला आले की त्या ठिकाणी माणसं धर्माचा अर्थ त्यांच्या पद्धतीने लावू लागली. याचं सगळ्यात मोठं दुःख झालं ज्ञानेश्वर माऊलीला. विठ्ठलपंतांनी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर ते काशीला गेले. इकडे त्यांची पत्नी राहिली आपल्या पतीची वाट पाहत. त्या काशीचे जे श्रीपाद स्वामी होते ते रामेश्वरच्या यात्रेला निघाले. आळंदीमध्ये आल्यावर त्या ठिकाणी त्यांना मुक्काम झाला त्यांचा. आणि सकाळी स्नान केल्यानंतर तिथल्या महिला त्यांच्या दर्शनासाठी आल्या. प्रत्येक महिलेनं दर्शन घेतल्यावर ते तिला आशीर्वाद द्यायचे, पुत्रवती भव. रुक्मिणीबाईंना देखील आशीर्वाद दिला त्यांनी, पुत्रवती भव. या बाईच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. रामेश्वरच्या यात्रेला निघाले श्रीपाद स्वामी. त्यांनी विचारलं, बाई पुत्रवती भव म्हणल्यावर तुला आनंद नाही झाला? त्या महिलेनं सांगितलं, महाराज हा आशीर्वाद या जन्मीचा की पुढच्या जन्मीचा? माझ्या पतीनं संन्यास घेतलाय आणि मी कशी पुत्रवती होऊ? त्या श्रीपाद स्वामींना आश्चर्य वाटलं. ते म्हणले, बाई या संन्यासाचा शब्द त्याचा आशीर्वाद कधी फुकट जाणार नाही. त्यांनी तिला विचारलं, तुझ्या पतीचं नाव काय, तुझ्या पतीचं वर्णन सांग. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडून ज्यानं संन्यास घेतलाय तो या बाईचा पती आहे. लक्षात घ्या, पूर्वीचे ऋषीमुनी देखील किती प्रामाणिक होते. त्यांनी त्या बाईचं एवढं ऐकल्यानंतर रामेश्वरची यात्रा रद्द केली. त्या परत काशीला गेले आणि त्या ठिकाणी असताना विठ्ठलपंत, या विठ्ठलपंताला सांगितलं, अरे तू माझ्याशी खोटं बोललास. तू मला सांगितलं की तुझ्याकडं आई वडील कोणी नाही, पत्नी वगैरे कोणी नाही. तू खोटं बोललास. तुझ्या पत्नीची परवानगी न घेता त्या ठिकाणी तू संन्यास घेतलायस. असं असेल तर तुला संन्यास धर्माचं पुण्य मिळणार नाही.
त्याच्या अंगावरची भगवे कपडे काढून घेतले आणि त्याला त्या ठिकाणी आळंदीला पाठवलंय आणि त्यानंतर त्यांना 4 मुलं झालीत. समाजानं नीट जगू दिलं नाही त्यांना, चुकीचा धर्म सांगितला, संन्यास घेतला आणि नंतर संस्थानामध्ये आला, मोठं पाप आहे. खरं म्हणजे ते गुरुच्या आज्ञेनं आलेले होते, परंतु या समाजानं त्यांना भिक्षा देखील मागू दिली नाही, माधुकरी मागू दिली नाही. माधुकरी मागून आणलेलं पीठ असेल ते पीठ त्या ठिकाणी मातीत कालवलं आणि त्याच्यावरती थया नाचली सगळी माणसं. माऊलींनी विचार केला, अरे आपल्या आईवडिलांना त्या ठिकाणी देहांत शासन देण्यात आलं, याला एकमेव कारण धर्माचा अर्थ जो आहे तो धर्माचा अर्थ माणसाने चुकीचा लावला. आणि म्हणून धर्माचं ज्ञान त्या समाजाच्या भाषेमध्ये त्याला दिलं पाहिजे. आणि म्हणून भगवद्गीतेच्या 700 श्लोकांचं रूपांतर 9333 ओव्यांमध्ये केलं. ज्ञानेश्वरी हे बंड आहे, तुमच्या आमच्यासाठी केलेलं. तुमच्या माझ्या आजोबा पंजोबांच्या हातामध्ये पहिल्यांदा जो ग्रंथ आला तो ज्ञानेश्वरीच्या रूपानं आला, हे आपण समजून घ्या. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी असेल, तुकोबांची गाथा असेल, एकनाथांचं भागवत असेल, ही सगळी बंड आहेत. आमचे साधू संत केवळ भजन पूजन करीत राहिले नाहीत, आमच्या साधू संतांनी या ठिकाणी समाज या ठिकाणी कसा अमर राहील, समाजातली माणसं कशी भाग्यवान ठरतील, याच्यासाठी या सगळ्या माणसांनी प्रयत्न केला. आमच्या जवळचे अगस्त्य ऋषी, उत्तरेकडून दक्षिणे आलेला पहिला माणूस राक्षसांच्या वधासाठी आला. आम्हाला किती माहिती आहे अगस्ती संबंधी. अगस्त्य या देशातला पहिला शेती तज्ञ, इथल्या माणसाला शेती करायला शिकवली अगस्त्य ऋषीनं. अगस्त्य ऋषी हा या ठिकाणचा पहिला वैज्ञानिक जो 7 सागर ओलांडून गेला. अगस्त्य ऋषी हा या देशातला पहिला युद्ध तज्ञ. प्रभू रामानं रावणाच्या बरोबर संघर्ष करताना नेमकं कोणतं शस्त्र वापरावं, कोणतं अस्त्र वापरावं, याचा रामाला मार्गदर्शन करणारा अगस्त्य ऋषी या देशातला पहिला युद्ध तज्ञ. आम्ही हे सगळं विसरून गेलो. आम्ही फक्त या सगळ्यांची देवळं उभारली, त्यांच्या जयंत्या मयंत्या साजऱ्या केल्या, परंतु त्यांनी जो विचार सांगितलाय तो विचार आमच्या जीवनामध्ये कधी आलाच नाही. प्रभू रामानं सामान्य माणसांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. प्रभू रामानं त्या ठिकाणी एका महिलेचं अपहरण हे या देशावरचं संकट आहे अशा तऱ्हेचं तत्वज्ञान आम्हाला सांगितलं. भगवान श्रीकृष्णानं या ठिकाणी आम्हाला द्रौपदीचं या ठिकाणी असणारं विटंबना जी आहे ती विटंबना त्यातनं मी त्या द्रौपदीला वाचवण्याचा प्रयत्न करील अशा तऱ्हेचा संदेश देणारे भगवान श्रीकृष्ण आपण समजून नाही घेतले. आणि मग एक प्रकारचं सामाजिक अधपतन सुरू झालं. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. त्याचा अर्थ आम्ही नीट नाही समजून घेतले. आम्ही चातुर्वर्ण्यम मया सृष्टम जन्मशः अशा तऱ्हेचा अर्थ घेतला. चातुर्वर्ण्य सुरुवातीला निर्माण झाला तो गुणकर्म विभागशः. ब्राह्मणाचा पोरगा ब्राह्मणच असेल असं नाही. एखाद्या ब्राह्मणाच्या पोटी पोरगा जन्माला आला असेल, परंतु त्यानं हातामध्ये शस्त्र घेतला असेल तर तो क्षत्रिय ठरत होता. एखाद्या क्षत्रियाच्या घरी एखादा पोरगा जन्माला आला आणि त्या ठिकाणी त्यानं हातामध्ये तराजू घेतली असेल तो वैश्य ठरत होता. एखाद्या वैश्याच्या घरी पोरगा जन्माला आलं आणि त्यानं जर विज्ञान त्या ठिकाणी अभ्यास केला असेल तर तो ब्राह्मण ठरत होता. एखाद्या शूद्राच्या घरी जर पोरगा जन्माला आलं आणि त्यानं जर आपल्या हातामध्ये तलवार घेतली असेल तर अशा वेळेला तो पोरगा ब्राह्मण ठरत होता. ही मुळातली कल्पना होती. आम्ही ती कल्पना भंगित केली. आम्ही जाती निर्माण केल्या की या ठिकाणी ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेला जो आहे तो ब्राह्मण, क्षत्रियाच्या पोटी जन्माला आलेला तो क्षत्रिय अशा तऱ्हेच्या चुकीच्या कल्पना घेतल्या. सुरुवातीच्या काळी एकाच घरातले 4 भाऊ 4 वर्णाचे असायचे. त्यातला एक मिलिटरीमध्ये जो जाईल तो क्षत्रिय असायचा. त्यातनं तो जो विद्याभ्यास करील, समाजाचं काही काम करील तो त्या ठिकाणी ब्राह्मण असायचा. आणि जो त्या ठिकाणी व्यापार करील तो वैश्य असायचा. जो समाजाची सेवा करील तो शूद्र असायचा. अशा तऱ्हेची कल्पना होती.
दुर्दैवानं नंतरच्या काळामध्ये त्यातनं उच्च नीचतेचा भाव जन्माला आला. ब्राह्मण सर्वश्रेष्ठ, त्याच्या हाताखाली मग क्षत्रिय, त्याच्या हाताखाली वैश्य आणि सगळ्यांच्या हाताखाली तो शूद्र. त्यानं फक्त या ठिकाणी समाजाची सेवा करायची, समाजाच्या लाथा खायच्या, अशा तऱ्हेचा चुकीचा धर्म त्या ठिकाणी सांगितला गेला आणि म्हणून आमच्या धर्माचं मोठ्या प्रमाणामध्ये अधपतन झालं. अनेकांनी आमच्यावरती आक्रमणं केली. प्रत्येक आक्रमणामध्ये बळी पडली आमची देवळं, प्रत्येक आक्रमणामध्ये बळी पडल्या आमच्या महिला. मोगल या देशामध्ये आले, कुणाच्या ताकदीवर आले? आमच्याच ताकदीवर आले. फक्त 35,000 मोगल या देशात आले आणि त्यावेळेच्या 35,000 मोगलांनी त्यावेळेच्या 20 कोटी 25 कोटी लोकांच्या वरती त्या ठिकाणी गुलामी लादली. सगळ्यांच्या छातीवर ते थय थय नाचले. पहिल्यांदा त्यांनी माणसं नाही कापली, पहिल्यांदा त्यांनी मंदिरं जी ती मंदिरं उद्ध्वस्त केली. कारण आमचं प्रत्येक मंदिरमध्ये त्या ठिकाणचं विद्यापीठ होतं. प्रत्येक माणूस त्या मंदिरामध्ये जायचा. त्या मंदिरामध्ये नवा संदेश, नवा विचार त्याला मिळायचा, नवा आशावाद त्याला मिळायचा आणि मग ती माणसं चांगल्या तऱ्हेनं जीवन जगण्याचा विचार करीत असायची. आणि म्हणून मग त्या ठिकाणी लक्षात घ्या की या लोकांनी विचार केला की मंदिरं जोपर्यंत उद्ध्वस्त होत नाहीत तोपर्यंत तिथला समाज तुटला जात नाही, मोडला जात नाही आणि म्हणून मंदिरं त्याने उद्ध्वस्त केली. महिलांच्या वरती प्रचंड अत्याचार झाले. इथल्या महिला पारावरती महिलांचा बाजार भरायचा. 8 आण्याला 12 आण्याला महिला विकली जायची आणि ही महिला सुरतच्या मार्गानं मस्कतला गुलाम म्हणून पाठवली जात असायची. शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये जो बाळाजी औजी आहे, या बाळाजी औजीची आई आणि बाळाजी औजीचे 3 भाऊ या सगळ्यांना त्या ठिकाणी गुलाम म्हणून जहाजावर चढवलंय. आणि जेव्हा राजापूरजवळ ते जहाज थांबलं, भावानं आपल्या बहिणीचा लिलाव घेतलाय, अशा तऱ्हेची अवस्था त्या ठिकाणी होती. आणि म्हणून ती बहीण वाचली आणि ते भाचे देखील वाचले. इतकं भयानक अशा तऱ्हेचं वातावरण असताना आम्ही कसं हे सहन केलं? मूठभर पोर्तुगीज या देशामध्ये आले, पण एखादा माणूस जर त्या ठिकाणी ख्रिश्चन होत नसेल तर त्याच्या अंगामध्ये त्या ठिकाणी तेलाने भिजवलेला डगला टाकायचे आणि त्या डगल्याला आग लावायचे आणि तो माणूस उभा जळताना पाहत असायचे. एकटी दुकटी महिला जंगलामध्ये दिसली तर सगळे पोर्तुगीज त्या महिलेला घेऊन जायचे आणि त्या ठिकाणी त्या महिलेवर जेवढी जहाजावर माणसं असतील तेवढी तिच्यावर अत्याचार करायचे आणि त्यातनं जर ती वाचली तर त्या ठिकाणी तिला समुद्रामध्ये फेकून दिलं जायचं. हे सगळं आम्ही सहन केलं. आमची सहनशक्ती, सहनशीलता नव्हती. आम्ही नेमकं त्याला काय शब्द वापरायचा? सहनशीलता नव्हती. आम्ही या ठिकाणी आमचा स्वाभिमान जो होता तो स्वाभिमान आम्ही विकून टाकलेला होता. आम्ही एकमेकाच्या बरोबर भांडायला सुरुवात केली. आम्ही त्या ठिकाणी ब्राह्मणाला वाटायचं क्षत्रियाचं माझ्यावर आक्रमण नको, क्षत्रियाला वाटायचं वैश्याचं माझ्यावर आक्रमण नको आणि मग शूद्राला वाटायचं मी मात्र आहे त्या परिस्थितीत आहे आणि मला या ठिकाणी अशाच तऱ्हेनं राहण्यासाठी परमेश्वराने जरूर आदेश दिलाय. 7 प्रकारच्या बेड्या आम्ही आमच्या अंगाखांद्यावरती चढून घेतल्या. एकेकाळी सगळ्या जगाला नवीन संदेश देणारा भारत नंतरच्या काळामध्ये तो लाचार झाला. नंतरच्या काळामध्ये त्याच्यातलं स्वत्व नष्ट झालं आणि मग परकीय आक्रमण प्रत्येकाचा या ठिकाणी आम्ही स्वागत करायला लागलो. मोहम्मद घोरी आला, त्याचं स्वागत आम्हीच केलं फक्त पृथ्वीराज चव्हाणांशी आमचं वितुष्ट होतं म्हणून. अरे छत्रपती शिवाजी महाराज देखील जेव्हा त्या अफजल खानावरती चालून गेले त्यावेळेला त्या अफजल खानाबरोबर त्यांचा चुलत चुलता मंबाजी भोसले त्याच्याबरोबर होता. आम्ही कधी असा विचार नाही केला. तो वॉरन हेस्टिंग बघा, वॉरन हेस्टिंग जेव्हा या देशावरती गव्हर्नर म्हणून आला त्याचं सरकार त्याच्या विरोधात होतं, परंतु त्यानं सरकारच्या विरोधात बंड नाही केलं. इथं आमच्या लोकांवरती त्यानं अत्याचार केले परंतु त्या सरकारच्या विरोधात तो गेला नाही. याचं कारण त्यांना त्या तऱ्हेचे संस्कार, त्या ठिकाणी शिक्षण त्या ठिकाणी दिलं जायचं. जोपर्यंत आमची मंदिरं आम्हाला चांगलं शिक्षण देत होती, चांगले संस्कार करीत होती, तोपर्यंत इथली सगळे ऋषीमुनी अनेक देशांमध्ये जायचे, आमच्या सगळ्या देशाचा संदेश, आमच्या धर्माचा संदेश सगळ्यांना द्यायचे.
आमचे बौद्ध भिक्खू समुद्रा पाठीवर बसून गेले आणि समुद्राच्या पाठीवर बसून जाऊन चीनमध्ये गेले, जपानमध्ये गेले, त्या थायलंडमध्ये गेले आणि या ठिकाणी आपल्या धर्माचा प्रसार त्या ठिकाणी केला. कोणीतरी कौंडिन्य नावाचा ऋषी समुद्राच्या पाठीवर बसून त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी जाऊन परदेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी कृण्वन्तो विश्वमार्यम अशा तऱ्हेचा संदेश या जगाला दिला. नंतर आम्ही सगळं विसरलो. आमची अवस्था त्या ठिकाणी एखाद्या डबक्यातल्या बेडकासारखी अवस्था झाली. समुद्रबंदी आम्ही केली, समुद्र ओलांडून जाईल तो जाती बहिष्कृत झाला. या देशाच्या कामासाठी लोकमान्य टिळक परदेशात गेले, तिथून आल्यानंतर समुद्रबंदी ओलांडली म्हणून टिळकांना प्रायश्चित्त घ्यावं लागलं. विवेकानंद अमेरिकेला गेले आणि अमेरिकेला जाऊन त्या ठिकाणी हिंदू धर्माची ध्वजा फडकावली, परंतु विवेकानंद या देशामध्ये आल्यानंतर त्यांना देखील या ठिकाणी प्रायश्चित्त घ्यावं लागलं. नंतरच्या काळामध्ये स्पर्शबंदी, याला शिवायचं नाही त्याला शिवायचं नाही, यातनं समाज फाटत गेला, तुटत गेला. इस्लाम जेव्हा या देशामध्ये आला, ज्या विशीच्या बाहेरच्या माणसाला आम्ही शिवू देखील देत नव्हतो त्याला त्यांना आपल्या ताटामध्ये जेवायला घेतलं आणि मग या माणसाला असं वाटलं अरे हा धर्म चांगला आहे. आमची अनेक माणसं बाटली आणि मुसलमान झाली, अनेक माणसं बाटली आणि ख्रिश्चन झाली. नंतरच्या काळामध्ये आली बेटीबंदी. पूर्वी सर्रास लग्न व्हायची, जातीपातीची बंधनं नसायची. नंतर जाती जातींमध्ये लग्न व्हायला लागली आणि त्याचा परिणाम ही जात व्यवस्था जी ती जात व्यवस्था पक्की झाली. नंतरच्या काळामध्ये व्यवसाय बंदी आली. प्रत्येक जातीचा व्यवसाय ठरलेला असेल त्यानं ते व्यवसाय सोडून बाकीचा व्यवसाय करायचा नाही. सुताराचं पोरग किती विद्वान असलं तरी त्यानं त्या ठिकाणी समाजाला शहाणपणा सांगायचा नाही. त्या ठिकाणी आपली जी हत्यारं असतील ती घेऊन सुतारकीचं काम करायचं. नाव्याचं पोरग किती विद्वान असलं तरी त्यानं कुठल्या तरी डॉक्टर व्हायचं नाही, इंजिनियर व्हायचं नाही. छत्रपती शिवाजी पहिला माणूस होता. त्यानं नाव्याच्या हातातला वस्त्र काढून घेतला आणि त्या ठिकाणी नाव्याच्या हातामध्ये तलवार दिली. त्यातनं जीवा महाराज जन्माला आला, त्यातनं त्या शिवा जन्माला आला आणि त्यातनं शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं. कुंभाराच्या हातातलं थापटं काढून घेतलं आणि त्या कुंभाराच्या हातामध्ये तलवार दिली आणि त्यातनं तो कालू कुंभार जन्माला आला. नंतरच्या काळामध्ये वेदोक्त बंदी. कारण म्हणजे वेद म्हणजे ज्ञान. हे ज्ञान घेण्याचा अधिकार प्रत्येकाला असला पाहिजे, परंतु त्याच्यावर देखील बंधनं घातली आम्ही. याला हे शिवाय याने वाचायचं नाही, याने ऐकायचं नाही असं चुकीचं तत्वज्ञान सांगितलं. याच्या विरोधामध्ये पहिल्यांदा बंड केलं ज्ञानेश्वर माऊलीनं. ज्ञानेश्वरीतला 16वा अध्याय, या 16व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय वेद संपन्न होय ठाई परिकृपण तो आणू नाही तोही लागला काणी ती वर्णांच्याची. वेदांचं ज्ञान चांगलं आहे, परंतु तो वेद कंजूस आहे. सगळ्यांना त्याचा आस्वाद घेण्याचा अधिकार तो देत नाही. याच्या विरोधामध्ये माऊलींनी बंड केलाय. आमचे जगद्गुरु तुकाराम याच्याही पलीकडे गेले, ज्यांनी वेदांच्या वरती आपला हक्क सांगितला होता. त्या सगळ्या लोकांना तुकोबांनी ठणकावलं, अरे तुम्ही फक्त या ठिकाणी वेदांच्या ज्ञानाचं ओझं आपल्या पाठीवर घेऊन त्या ठिकाणी त्या फक्त हमाली करताय. वेद आमचे आहेत, आम्ही वेद चालतो, आमच्या जीवनामध्ये वेद आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, जाळी न मी भेद एत प्रमाण तो वेद. वेदांचा विचार करून या ठिकाणी समाजामध्ये असणारा जो भेद आहे तो भेद नष्ट करण्याचा प्रयत्न करेल. किंवा दुसऱ्या एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, वेद अनंत बोलीला अर्थ तुकाची साधीला विठोबाची शरण जावे निजनिष्ठा नाम घ्यावे. आमचे साधुसंत जे होते हे खरं म्हणजे बंडखोर नेते होते. या समाजामध्ये बंड केलं त्यांनी. त्यावेळी जे प्रस्थापित जे होते त्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये त्यांनी बंड केलंय आणि या समाजाला नवा मार्ग दाखवण्याचा, नवा विचार देण्याचा, समाजामध्ये या ठिकाणी ज्याला आपण विजिगीषू वृत्ती म्हणतो ती विजिगीषू वृत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न यांनी केला. नंतरच्या काळामध्ये आली शुद्धीबंदी. पूर्वी एखादा माणूस चुकून दुसऱ्या धर्मामध्ये गेला असेल त्याला आपल्या धर्मामध्ये येण्याची परवानगी असायची, पण नंतरच्या काळामध्ये
या कलिवरच्या प्रकरणानं एखादा माणूस दुसऱ्या धर्मामध्ये गेला की त्याला परत आपल्या धर्मामध्ये येण्याची त्या ठिकाणी परवानगी नव्हती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, हिंदू धर्मामध्ये फक्त बाहेर जाण्याचे दरवाजे आहेत, आतमध्ये येण्याचा दरवाजा नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी 35 साली घोषणा केली, मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. 21 वर्ष इथल्या शंकराचार्यांची त्यांनी वाट पाहिली. आमचे शंकराचार्य, दिवसात दिवे जाळणारे शंकराचार्य, यातल्या एकाला देखील बाबासाहेबांकडे जावं, त्यांना सांगावं की बाबासाहेब तुम्ही हा निर्णय घेतलाय, तो निर्णय तुम्ही बदला, असं कुणालाही वाटलं नाही. वाटलं फक्त गाडगे बाबाला. बाबासाहेबांनी ज्या वेळेला हिंदू धर्म सोडायचं ठरवलं, बाबासाहेबांचं विचारचक्र सुरू झालं. मुसलमान त्यांच्या पाठीमागे लागले होते. तो निजाम म्हणला तुम्ही सगळे मुसलमान व्हा, आम्ही तुम्हाला सगळं देऊ. ख्रिश्चन पाठीमागे लागले. बाबासाहेबांचं विचारचक्र सुरू झालं, काय करायचं. गाडगे बाबा असे पायरीवर बसले होते. बाबासाहेब गेले आणि बाबासाहेब म्हणले, बाबा मी काय करू, मी घोषणा करून बसलोय, मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, मी काय करू. गाडगे बाबांनी पाच सूत्रात सांगितलं, बाबासाहेब तुम्हाला उपदेश करण्याचा मला अधिकार नाही, तुम्ही खूप शिकलेला आहात, मी तर अंगठा देतोय, पण माझी एकच विनंती आहे, तुम्ही ईसा होऊ नका, तुम्ही मुसा होऊ नका, बाकी मला काही समजत नाही. तुम्ही ख्रिश्चन होऊ नका, तुम्ही मुसलमान होऊ नका. तुम्ही जर या धर्मांमध्ये गेलात तर या देशाचं राष्ट्रीयत्व आहे, त्या राष्ट्रीयत्वाला त्या ठिकाणी धोका पोचेल. इथली संस्कृती आहे, त्या संस्कृतीचं त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात संकट येईल. आणि मग बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नेताजी पालकर बाटला मोहम्मद कुली खान झाला. परत महाराजांकडे आल्यावर मला जात गंगेत घ्या, गोत गंगेत घ्या. महाराज कुठल्याही शंकराचार्याला विचार केले नाहीत. मोहम्मद कुली खानाला परत हिंदू करून घेतलं आणि परत नेताजी पालकर केला आणि त्याच्या मुलाला आपली मुलगी दिलेली आहे. काय शिकलो आपण यातनं. अजूनही आमच्या स्मशानभूमीमध्ये याला जाता येणार नाही, याला पुरता येणार नाही, याचं जाळता येणार नाही, अशा तऱ्हेची बंधनं आज देखील आपल्याला दिसतात. महात्मा ज्योतिबा फुल्यांचं नाव आम्ही घेतो. काय शिकलो महात्मा ज्योतिबा फुल्यापासून. जेव्हा एखाद्या महिलेचा पती मरण पावतो, त्याची तिरडी उचलण्यापूर्वी गावातला कोणीतरी शहाणा सुरता येतो आणि अडकीत त्यानं त्या ठिकाणी त्या महिलेच्या मंगळसूत्रातलं सोनं काढतो आणि त्या ठिकाणी त्याच्या तोंडात घालतो. याची गरज आहे. त्या महिलेची काय अवस्था असेल त्यावेळेला त्याचा विचार आम्ही करणार आहोत की नाही. एखाद्या विधवा महिलेनं का कुंकू लावायचं नाही, तिला का संक्रांतीच्या वाहनासाठी का बोलवायचं नाही. तिचा पती वारलाय, या तिचं काय हे पाप आहे का. या ठिकाणी तो त्याच्या पद्धतीनं त्याच्या आजारानं गेलेला असेल तर त्याचं दुःख त्या महिलेला सदैव भोगावं लागावं, याला काही अर्थ आहे का. म्हणून आम्ही या ठिकाणी मोठ्या माणसाने आम्हाला जे जे विचार सांगितले ते विचार आम्ही नाही घेतले, फक्त त्यांचे पुतळे उभारले, त्यांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या जयंत्या मयंत्या साजऱ्या केल्या. आमच्याकडे असणारे अनेक दोष आहेत. हे अनेक दोष जोपर्यंत आपण नष्ट करीत नाही तोपर्यंत आमचा धर्म, आमचा देश कधीच बलवान होऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी कारभारी काकांच्या जाण्यानं ज्या समाजात त्यांना दुःख झालंय, त्या दशहरा विधीच्या निमित्तानं हे चिंतन या ठिकाणी आपल्यासमोर ठेवतंय. अनेक जण या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी आलेले आहेत. त्यांच्या जाण्यानं दुःख झालंय, त्या दुःखातून सावरण्याचं सामर्थ्य परमेश्वर त्यांना देव, अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. आणि प्रवचन सेवा पांडुरंग चर्चेने अर्पण करतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, राष्ट्रपिता छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय. उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आमचे व्याई दत्तात्रय बंधावणे यांचे वडील कारभारी बंधावणे
यांचं 10 दिवसापूर्वी दुःखद निधन झालं. आणि खरं तर ह्या ठिकाणी सांगेन का जसं हर्षदानी सांगितलं की आमच्या पुतण्याला मुलगी बघायची होती आणि मी अशोकरावांना फोन केला, अशोकराव पांडेंना. त्यांना सांगितलं, अशोकराव आमच्या मुलासाठी पुतण्यासाठी चांगलं स्थळ बघा. त्यांनी ताबडतोब दुसऱ्या दिवशी निरोप दिला, भाऊ दत्तात्रय बंधवणे त्यांची मुलगी आहे, अत्यंत सुसंस्कृत फॅमिली, सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक अतिशय चांगलं काम करतात आणि अकोल्यामध्ये एक चांगलं मोठं नाव आहे. तर त्यांना अशोकरावांना सांगितलं तुम्ही चर्चा करा. मग आमच्या मोठ्या भावाशी चर्चा केली आम्ही आणि त्यांना सांगितलं, भाऊ असं असं स्थळ आहे, आम्ही कुठेही विलंब न करता ताबडतोब 2-3 दिवसात आम्ही हर्षदाला बघण्यासाठी या ठिकाणी आलो. एक चांगला मोठा परिवार बघायला मिळाला का कुठेतरी आपल्या बरोबरीने सामाजिक क्षेत्रात काम करतात आणि आमचा भाऊ असेल, मी असेल, माझी पत्नी, शक्यतो आमच्या परिवारात संपूर्ण सगळे राजकीय क्षेत्रात आहे, सगळा परिवार नाशिक महापालिकेत नगरसेवक म्हणून राहिलेले. कुठल्याही प्रकारचा आड्यावेळा न घेता आणि त्यात आम्हाला त्यांनी सांगितलं का हर्षदा चांगलं भाषण करते, चांगलं वक्तृत्व आहे. म्हटलं चला आपल्या फॅमिलीत मिसळून जाईल आणि आपली परंपरा पुढे नेईल. आम्ही बघायला आलो, ताबडतोब आम्ही होकार दिला, कुठल्याही प्रकारचा आडेवेळी न घेता. एक सुंदर आणि सुसंस्कृत फॅमिली घडवण्याचं काम कैलासवासी कारभारी बंधवणे यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या जाण्याने जो बंधवणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला, ईश्वर त्यांना हे दुःख पेलवण्याची शक्ती देऊ. त्यांच्या दुःखामध्ये पांडे परिवार, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सर्व त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि बंधवणे परिवाराला दुःख पेलवण्याची शक्ती देऊ हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. ज्यांनी आपल्या सर्वांच्या समोर प्रवचन सेवा दिली ते महाराष्ट्रातील सर्वांच्या आवडीचे व्याख्याते श्रद्धेय A.Z. देशमुख सर, आपल्या सर्वांचेच पाहुणे विनायक पांडे, उपस्थित बंधू भगिनी, आपल्या सर्वांच्या वतीनं कारभारी पाटील बंधावणे यांना मी आदरपूर्वक श्रद्धापूर्वक आदरांजली अर्पण करतो. ते आमचे मित्र होते, स्नेही होते. कितीतरी वर्ष प्रेमाचा हा प्रभाव सातत्याने टिकून आला. अकोल्याची सोसायटी खरं तर हे आमचं पहिलं प्रमुख केंद्र होतं. अनेकांची माय जशी असावी तसं त्या सोसायटीचं वर्णन आम्ही करायचं. गर्दनी, रेड, टाकळी, आगर इथपासून सगळेच. त्यानिमित्तानं सर्वांचीच फार स्नेह जोडला गेला. कारभारी पाटलांच्या बद्दल जर मला विचारलं की त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य कोणती, तर आपल्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आणून देईल.
प्रत्येक व्यक्ती आपलं सामर्थ्य किंवा आपला प्रभाव वेगवेगळ्या पद्धतीनं इतरांच्या वरती निर्माण करीत असतो. हे काही त्यांनी ठरवलेलं नसतं, ते उपजत असतं. काही माणसं शब्दशैलीतनं, संभाषण कौशल्यातनं, काही माणसं बोलत नाहीत पण प्रभाव मात्र सर्वांच्या वरती त्याच निमित्तानं प्रस्थापित करतात. हा माणूस कधी फार भरभरून बोललेला नाही, स्वभाव नम्र, म्हटलं तर तितकाच अबोल, तरीही पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि त्यांच्या एकूण जीवनातलं त्यांचं एकूण स्वभावाचं सगळी वैशिष्ट्य इतरांना हवाहवासा वाटावा असं एक अजात शत्रू म्हणून ज्यांचं वर्णन करता येईल असं हे शांत, संयमी पण तितकंच कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व होतं. पूर्वी माणूस आणि त्याचं कर्तृत्व ओळखायचं असेल तर त्यावेळेची पूर्वीची पद्धत होती, फार जुनी नाही, अलीकडच्या. त्यावेळेला मुलगी द्यायची असेल, विनायक तुम्ही आत्ता इकडून मुलगी नेली, पण तेव्हा मुलगी द्यायची असेल तर खळं पहिल्यांदा पाहिजे. गावाच्या मंदिराचा कळस आणि खळ्यावरच्या सुडीचं शेवटचा तुरा ही माणसाच्या कर्तृत्वाची आणि गावाच्या कर्तृत्वाची साक्ष असायची. इतकंच कष्ट ह्या सगळ्या माणसांनी केलेले सगळे शेतकरी माणसं आहेत. या सगळ्यांना फार जवळून पाहण्याचं भाग्य लाभलेले आम्ही लोक आहोत. इतकी काळीभोर जमीन, नदी जवळ, आपल्या कर्तृत्वानं श्रम किती करावे याला काही मर्यादा नाही असा हा सगळा समाज. जे जे करावं लागलं पण कष्टानंच, पण सचोटीनंच, पण प्रेमानंच, कोणत्याही प्रकारे वाममार्गानं काही कमवायचं नाही. कमवायचं ते सचोटीनं आणि कष्टानंच कमवायचं, असा एक प्रघात, अशी एक संस्कृती सतत इथं नांदत आली. ज्या माणसांच्याबद्दल मनात कार्यकर्ता ह्या नात्यानं आमचं सदैव मोठं प्रेम या सगळ्याच भागावरती आहे, त्याचं तेच एकमेव कारण आहे. वसंतराव, आपण मूळचे इथे, नंतर शिरापूर. मला पण सांगायला आनंद आणि अभिमान आहे की या सर्वच मंडळीनं आम्हाला पण सामावून घेतलं. आम्हाला या गावचं होण्यामध्ये, या गावचं सभासद होण्यात, नागरिक होण्यात ते भाग्य मला पण लाभलेलं आहे. मी दत्ताला, संतोषला आणि संपतला एवढंच सांगू इच्छितो, मी मगाशी सांगितलं त्या सुडीप्रमाणे आपले वडील, आपली माता आपल्या कर्तृत्वाचं असं एक शिखर रचतात, ज्याला लवून मुजरा करावा अशा प्रकारचं ते कर्तृत्वाचं शिखर असतं. वेळोवेळी त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेले असतात, मार्गदर्शन केलेलं असतं, शहाणपणा दिलेला असतो, प्रपंच कसा करावा हे शिकवलेलं असतं. बस हेच आपल्या पाठीशी घेऊन पुढे चालायचं, सदैव मागे वळून पाहायचं. आणि काय सांगितलं होतं त्याने, कशा प्रकारे त्यांनी आपला प्रपंच उभा केला आणि आपल्याला पुढे जाण्याची जी दिशा आहे, दीपस्तंभ जशी देतो तशी दिशा त्यांनी कशी दिली, एवढं फक्त डोळ्यासमोर ठेवून पुढे चालायचं. आपण, आपले वडील, आपली माता, आपलं सगळं कुटुंब, त्यावेळेला आपल्याला निश्चितपणे आनंद होतो की मी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चाललो, त्यांनी शिकवलं त्याच मार्गदर्शनाने पुढे चाललोय. त्यामुळे हे करणं म्हणजेच आदरांजली अर्पण करणं आहे. त्यांचं स्मरण ठेवून पुढे चालायचं. काही पण अडचण येत नाही, कधी पण अडचण येत नाही, काही पण समस्या निर्माण होत नाही, आपोआप दिशा मिळते, माणूस पुढेच जात राहतो. तुमच्या बाबतीतही तसं घडो. सर्वच समाज आपल्याबरोबर आहे. आमच्या ह्या मित्राला, अतिशय अबोल, नम्र आणि तितक्याच कर्तृत्व संपन्न व्यक्तीला आपल्या सर्वांच्या वतीने मी अभिवादन करतो. आपली माणसं, आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे.
महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले। आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू। संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24।